नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर पहा हेरिडिटी आणि इव्होल्यूशन या टॉपिक मध्ये मागच्या दोन पार्ट मध्ये आपण पाहिलं की व्हॉट इज सेंट्रल डॉग्मा ऑफ द प्रोटीन सिंथेसिस. देन आपण पाहिलं की हेरिडिटी म्हणजे काय आणि त्यासोबत इव्होल्यूशन म्हणजे काय. तर मग विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन. ओके, मग बघा आपण नेक्स्ट म्हणजे जे काही दोन पार्ट झालेले आहेत त्याच्यामध्ये आपण व्हॉट इज सेंट्रल डॉग्मा ऑफ द प्रोटीन सिंथेसिस, त्याच्यामध्ये ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय होतं, ट्रान्सलेशन म्हणजे काय होतं, देन ट्रान्सलोकेशन म्हणजे काय होतं. त्यासोबत आपण पाहिलं होतं की इव्होल्यूशन वगैरे सर्व गोष्टी झालेल्या आहेत. तर मग आपण पाहणार आहोत एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन. ओके, व्हॉट आर दी एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन. तर मग हे एक्झाम मध्ये म्हणजे या टॉपिक मधला सगळ्यात महत्त्वाचा जो काही भाग आहे असं म्हणू शकतो, किंवा ज्याच्यावरती तुम्हाला या टॉपिक मध्ये सगळ्यात जास्त क्वेश्चन जे आहेत ते विचारले जाऊ शकतात, तो पार्ट म्हणजे एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन. ओके, मग जे नुसतेच तुम्हाला हे एव्हिडन्सेस पण कधी कधी विचारले जातात, जे काही एव्हिडन्सेस आहे ते तुम्हाला लिस्ट करण्यासाठी विचारले जाऊ शकतात थ्री मार्क्ससाठी. तुम्ही हे 3 मार्क्ससाठी हे 6च्या 6 एव्हिडन्सेस जरी व्यवस्थित लिहिले तर तुम्हाला 3 मार्क जे आहेत ते एकदम इझिली पडू शकतात. ठीक आहे, मग हे एव्हिडन्सेस पण व्यवस्थित करून ठेवायचे आहे. आणि याच्यामध्ये आपण बघितलं होतं की डेफिनेशन ऑफ इव्होल्यूशन. मग इव्होल्यूशन म्हणजे काय होतं असतं तर दी फॉर्मेशन ऑफ द न्यू स्पीसीज ड्यू टू दी चेंजेस इन दी स्पेसिफिक कॅरेक्टर्स ऑफ दी several generation of living organisms as response to the natural selection is called as a evolution. ठीक आहे, मग इव्होल्यूशन म्हणजे काय, ज्यालाच आपण उत्क्रांती असं म्हणतो, जो की ग्रॅज्युअल चेंज असतो. बरोबर, जो कसा होणार तर एकदम हळूहळू एकदम स्लो होणारा जो काही बदल असतो त्यालाच आपण काय म्हणत असतो तर इव्होल्यूशन असं त्या ठिकाणी म्हणत असतो. मग बघा याच्यामध्ये एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन मध्ये किती एव्हिडन्सेस आहेत याच्यामध्ये, तर 6 एव्हिडन्सेस आहेत. मग फर्स्ट वन आहे दॅट इज मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस, देन आहे अनाटॉमिकल एव्हिडन्सेस, देन आहे कनेक्टिंग लिंक. ओके, कनेक्टिंग लिंक अँड फोर्थ वन आहे दॅट इज पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेस, देन आहे वेस्टिजियल ऑर्गन्स अँड लास्ट वन आहे दॅट इज एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस. मग हे एव्हिडन्सेस जे आहेत ते तुम्हाला एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. जर का ह्या टॉपिक मधलं सगळ्यात महत्त्वाचं काय असं तुम्ही विचाराल तर मी म्हणेल की एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन. ओके, मग बघा वन बाय वन आपण या सर्व गोष्टी ज्या आहेत म्हणजे एव्हिडन्सेस जे आहेत ते आपण इथे डिस्कस करणार आहोत. तर मग बघा फर्स्ट वन आहे दॅट इज मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. सो व्हॉट इज मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस म्हणजे काय होतं सर तर त्या मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस मध्ये आपण काय करत असतो तर एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्सचा त्या ठिकाणी स्टडी करत असतो. ठीक आहे, मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस मध्ये आपण कशाचा स्टडी करत असतो रे बाबा, तर आपण एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजेच बघा याच्यामध्ये तुम्हाला इथे काय दिसत आहे, एक डॉग दिसत आहे. ठीक आहे, बघा एक डॉग दिसत आहे, त्यासोबत शीप आहे आणि त्यासोबत काऊ आहे. मग ह्याचे डोळे, नंतर याचे आईज असतील. ठीक आहे, यांचे आईज असतील, शीपचे आईज, नंतर काऊचे आईज, किंवा याचे इयर्स असतील. ठीक आहे, इयर्स असतील आणि यांच्या अंगावरचे जे काही फर केस असतील. मग यावरून हे जे काही तुम्हाला आईज असतील किंवा ह्यांचे जे काही इयर्स असतील, बघा इथे तुम्हाला दिसत असेल की सगळ्यांचे कसे आहेत रे तर सेम आहेत. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स तर कसे आहेत, डिफरंट आहेत. बघा मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स किंवा मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस मध्ये आपण कशाचा स्टडी करत असतो तर एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्सचा. जसं की जे आपल्याला बाहेरून आपल्याला ज्या कॅरेक्टरिस्टिक्स जे काही आपल्याला बाहेरून एक्सटर्नली दिसतात त्याला आपण एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्स, त्यालाच आपण मॉर्फोलॉजी असं म्हणतो. ठीक आहे, मग आता बघा याच्यामध्ये जे काही डोळ्यांचा कलर असेल किंवा ह्यांच्या अंगावरचे जे काही फर्स असतील, मग ह्या डॉगचा, या शीपचा आणि त्यासोबत या खाऊचा कोणतरी काय असेल रे, याच्यावरून आपण असं गृहीत धरत असतो की याच्यावरून काय तर ह्या तिघांचा तरी कोणतरी कॉमन ॲन्सेस्टर आहे. एका कॉमन ॲन्सेस्टर पासून हे 3 वेगवेगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत ते पुढे त्यांच्यामध्ये इव्होल्यूशन होत गेलं. ठीक आहे, मग आता बघा इथे काय म्हणत आहे, तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो रे तर एक्सप्लेन विथ दी स्विटेबल एक्झाम्पल इम्पॉर्टन्स ऑफ दी मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस इन इव्होल्यूशन. ठीक आहे, मग अशा प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला विथ एक्झाम्पल जो आहे तो एक्झाम मध्ये विचारला जातो. ओके, मग बघा त्याच्यामध्ये नंतर आहे मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस आर बेस्ड ऑन दी स्टडी ऑफ एक्सटर्नल स्ट्रक्चर्स. ठीक आहे, जे काही तुम्हाला एक्सटर्नली बाहेरून तुम्हाला जे काही डोळ्यांनी दिसत आहे, जे पण कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला बाहेरून ज्या दिसत आहेत, एक्सटर्नल स्ट्रक्चर जे असतात ते झाले तुमचे मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. अँड फिजिकल फीचर्स ऑफ द ऑर्गॅनिझम्स. दिस फीचर हेल्प्स इन दी आयडेंटिफिकेशन सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस इंडिकेटिंग common ancestry
इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप. ओके, मग याच्यावरून आपण काय 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 गृहीत धरतो किंवा आपण काय त्या ठिकाणी काय प्रूव्ह करू शकतो रे, तर यांच्यावरून आपण सांगू शकतो की एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक जर का डिफरंट लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या आपल्याला त्या ठिकाणी सेम दिसत असतील तर आपण त्याच्यावरून काय सांगू शकतो, तर यांचा कोणीतरी काय आहे तर एक वंशज किंवा ॲसेस्टर, यांचा पूर्वज काय आहे तर एकच आहे, कोणीतरी एकच पूर्वजपासून हे काय झालेले आहेत लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत ते तयार झालेले आहेत. ओके, मग हे झालं फर्स्ट एव्हिडन्सेस, दॅट इज दी मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस. ओके, मग नेक्स्ट वन म्हणजेच सेकंड वन एव्हिडन्स आहे दॅट इज ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस. बघा ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस जसं की मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस मध्ये आपण कशाचा स्टडी करतो रे बाबा, मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस मध्ये आपण एक्सटर्नल कॅरेक्टर म्हणजे जे काही बाहेरील जे आपल्याला कॅरेक्टर दिसतात त्याचा स्टडी करत असतो. ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस मध्ये आपण काय करतो रे तर इंटरनल कॅरेक्टरिस्टिक्स. मग आता तसं ते कसं बघा, आता इथे तुम्हाला ह्याच्यावरती पण क्वेश्चन जो आहे तुम्हाला विचारला जाऊ शकतो 2 मार्कांसाठी. ठीक आहे, मग आता बघा ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस प्रोव्हाइड द इनसाइट्स इनटू द इव्हॉल्युशन्स बाय शोइंग द स्ट्रक्चरल सिमिलॅरिटीज अमंग द डिफरंट स्पीसीज इंडिकेटिंग द कॉमन ॲन्सेस्ट्री. मग आता याच्यामध्ये काय होतं रे बघा, जसं की इथे बघा हा ह्युमनचा हँड आहे, हा ह्युमनचा हँड आहे, डिफरंट गोष्टी ज्या आहेत त्या म्हणजे एखादी गोष्ट आहे ती पकडण्यासाठी तो हात त्यांना मदत करतो. हा कॅटचा काय आहे तर 4 लेग आहे, ठीक आहे, जो चालण्यासाठी मदत करतो. हा काय आहे तर बॅटचा पॅन्टेजियम आहे आणि हा फ्लिपर ऑफ वेल. ठीक आहे, मग आता हे तर डिफरंट लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे काय आहेत या ठिकाणी बोनचं स्ट्रक्चर आहे, बट यांच्या स्ट्रक्चरल सिमिलॅरिटीज काय आहेत तर सेम आहेत. तर मग ते कसं, तर बघा हे जे काही बोनचे जॉईंट्स आहेत, हे बघा हे बोनचे जे काही जॉईंट्स आहेत हे कसे आहेत या ठिकाणी सेम आहेत. ठीक आहे, जे बोन्स आहेत सगळ्यांचे ह्या तिघांचे वेगवेगळ्या डिफरंट ऑर्गॅनिझमचे बोनचे सिमिलर स्ट्रक्चर त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. मग या ह्युमनचा, नंतर ह्या कॅटचा, नंतर ह्या बॅटचा आणि त्यासोबत ह्या वेलचा कोणीतरी एक कॉमन ॲन्सेस्टर असेल आपण त्या ठिकाणी काय सांगू शकतो, शुअरली सांगू शकतो. बिकॉज इंटरनली काय दिसत आहे रे तर काहीतरी स्ट्रक्चरल सिमिलॅरिटी त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. याच्यावरून आपण काय सांगू शकतो तर एक कॉमन ॲन्सेस्टर जो आहे या चौघांचा आपण काय आहे तर एक कॉमन ॲन्सेस्टर त्या ठिकाणी असेल. ठीक आहे, मग आता बघा इथे तेच सांगितलेलं आहे, ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस प्रोव्हाइड द इनसाइट्स इनटू द इव्हॉल्युशन बाय शोविंग द स्ट्रक्चरल सिमिलॅरिटीज अमंग द डिफरंट स्पीसीज इंडिकेटिंग द कॉमन ॲन्सेस्ट्री. ठीक आहे, मग आता बघा दी सिमिलॅरिटीज इन द डिफरंट ऑर्गॅनिझम्स highlights their evolutionary relationship and supports the theory of evolution. ओके चालेल, हे समजलं व्यवस्थित. मग आता पुढचा आणि थर्ड वन एव्हिडन्स आहे दॅट इज दी वेस्टिजियल ऑर्गन्स. मग वेस्टिजियल ऑर्गन्स म्हणजे काय बघा, वेस्टिजियल वेस्ट आपण ज्याला वेस्ट म्हणतो जे कसं असतात रे तर जे टाकून दिलेले असतात किंवा जे कसे असतात ते उरलेले असतात, त्यालाच आपण काय म्हणतो तर मोस्ट ऑफ दी त्याला आपण वेस्ट असं म्हणतो. मग आता त्याच्यामध्ये बघा तुम्हाला वेस्टिजियल ऑर्गन वरती फॉर शुअर तुम्हाला क्वेश्चन जो आहे तो एक्झाम मध्ये पाहायला भेटेल. ठीक आहे, 2 ते 3 मार्कांसाठी क्वेश्चन याच्यावरती पण पाहायला भेटेल, इम्पॉर्टंट आहे एक्झामसाठी. ठीक आहे, मग कोणते कोणते वेस्टिजियल ऑर्गन आहेत हे पण तुम्हाला सांगावं लागेल, जे की त्याचे डेफिनेशन लिहून तुम्हाला काय करावं लागेल तर वेस्टिजियल ऑर्गनचे एक्झाम्पल आणि ते एक्सप्लेन करावं लागेल. मग आता बघा इथे डेफिनेशन काय आहे तर डिजनरेटेड अँड अंडर डेव्हलप्ड युजलेस ऑर्गन ऑफ द ऑर्गॅनिझम इज कॉल्ड एज अ वेस्टिजियल ऑर्गन्स. बघा जे काही युजलेस आहेत त्यासोबत डिजनरेटेड अँड अंडर डेव्हलप्ड युजलेस ऑर्गन्स ऑफ द ऑर्गॅनिझम इज कॉल्ड एज अ वेस्टिजियल ऑर्गन्स. जसं की बघा जे आपले पूर्वज होते किंवा जे आपण म्हणतो की आपण चिंपांजी सारख्या माणसापासून काय झालेलो आहोत, पुढे इव्हॉल्युशन होत होतो तर आपण ह्युमन झालेलो आहोत. मग त्यांच्यावरती अंगावरती किती खूप सारे केस होते बरोबर की नाही, त्यांच्या अंगावरती खूप सारे केस होते. मग हे जे काही केस आहेत इतके जे काही केस आहेत ते आपल्या बॉडीवरती नाही आहेत, ह्युमनच्या बॉडीवरती त्या ठिकाणी नाही दिसत. मग हे जे काही हेअर्स असतील आपल्या बॉडीवरचे हे काय झालेले आहेत रे तर नाहीसे झालेले आहेत कालांतराने, ते कसे झाले तर नष्ट झालेले आहेत. मग त्याला पण आपण काय म्हणू शकतो तर वेस्टिजियल ऑर्गन्स असं म्हणू शकतो. म्हणजेच काय रे तर कालांतराने ज्या गोष्टीचा ज्या ऑर्गनचा त्या ठिकाणी यूज होत नाही ते कसे झालेले आहेत तर युजलेस आहेत किंवा ते ऑर्गन्स असतात परंतु त्यांचा कुठल्याही प्रकारे उपयोग जो आहे तो होत नाही, त्याला आपण काय म्हणतो तर वेस्टिजियल ऑर्गन्स असं त्या ठिकाणी म्हणत असतो. मग आता बघा इथे आहे तुमचं इयर मसल असेल. ठीक आहे, इयर मसल असेल
म्हणजे पूर्वीच्या काळीचे काही म्हणजे जे काही मंकी होते, म्हणजे मंकी लाईक एप सारख्या अॅनिमल पासून आपण पुढे इव्हॉल्व झालेला आहो. मग त्यांना काय होतं रे, तर त्यांना चार काय होते तर पाय होते. मग त्यांना एखादी माशी बसली, एखादं मच्छर बसलं तर असं त्यांना म्हणजे उठवण्यासाठी हात नव्हते. बट आपल्या ह्युमनला काय आहे तर वेल डेव्हलप्ड हात आहेत एखादी गोष्ट उचलण्यासाठी, एखाद्याला फोन लावण्यासाठी. त्यासोबत इथे जर का तुझ्या कानावरती माशी बसली असेल तर आपण त्या हाताने पण त्याला हे करू शकतो. मग काय झालं रे, तर ही जो काही इयर मसलचा मधला जो मुवमेंट करणारा जो मसल होता, जसं की एलिफंट आहे, एलिफंटच्या कानावरती जर माशी बसली तर त्याचा कान तो आपोआपच फिरू शकतो. बट आपण फिरू शकतो का, तर नाही. मग इयर मसल जो आहे, जो मुवमेंट करत होता तो काय झालेला आहे, तर तो जो आहे तो नष्ट झालेला आहे. ठीक आहे. नंतर सेकंड वन आहे दॅट इज द विजडम टीथ. ठीक आहे, जो सगळ्यात शेवटी येत असतो टीथ, त्याला आपण अक्कलदाढ असं देखील म्हणतो. मग ही अक्कलदाढ पण काय आहे रे, तर मनुष्याच्या बॉडीमध्ये एक वेस्टिजियल ऑर्गनच आहे. मग त्याचा कुठल्याही प्रकारे यूज जो आहे तो आपण करत नाही. मग तो पण काय आहे, विजडम टीथ जो आहे तो पण वन ऑफ द वेस्टिजियल ऑर्गन आहे. आणि त्यासोबत जी टेल बोन आहे, म्हणजेच जी आधी आपल्याला माकडासारखी काय होती तर शेपूट होती, मग ती जी काही शेपूट आहे ती पण काय झालेली आहे, कालांतराने नष्ट झालेली आहे. ती पण काय आहे तर वेस्टिजियल ऑर्गनच आहे. ठीक आहे. नंतर आहे अपेंडिक्स. ठीक आहे. मग अपेंडिक्स जे आहे ते पण काय झालेले आहे तर जे काही अपेंडिक्स असतो तो कसा असतो, रुमिनंट ॲनिमल्स मध्ये तो युजफुल असतो. जे काही आपण ह्युमन्स असतो त्यांच्यामध्ये तो कसल्याही प्रकारे युजफुल नाहीये. मग हा पण काय झाला तर त्या ठिकाणी वेस्टिजियल ऑर्गन झाला. मग कोणते 5 वेस्टिजियल ऑर्गन्स आपण पाहिले, इयर मसल असेल, हेअर्स असेल, विजडम टीथ असेल, अपेंडिक्स असेल आणि टेल बोन आर दी 5 वेस्टिजियल ऑर्गन्स वी हॅव टू स्टडीड इन दिस लेक्चर. ओके. देन बघा इथे काय लिहायचं तर की पॉइंट्स मध्ये तुम्ही वेस्टिजियल ऑर्गन्स आर दी रेमनंट ऑफ द इव्हॉल्युशनरी पार्ट, जो काही उरलेला भाग आहे इव्हॉल्युशनरी ह्याच्यामध्ये इव्हॉल्युशनरी पास्ट मध्ये, तर त्यालाच आपण काय म्हणतो रे तर वेस्टिजियल ऑर्गन. दे आर युजलेस in one organism but some organ may be useful in another organisms. ठीक आहे. मग आता बघा याच्यामध्ये या वाक्याला काय म्हणायचं आहे तर बघा, जसं की अपेंडिक्स आहे, अपेंडिक्स जो आहे तो आपल्या ह्युमन बॉडीमध्ये म्हणजेच जे काही ह्युमन्स आहेत त्यांच्यामध्ये युजलेस कसं काय आहे, बिकॉज ह्युमन्स ईट दी कुक्ड फूड अँड डू नॉट नीड दी डायजेस्ट सेल्युलोज अँड अपेंडिक्स इज युजलेस. अपेंडिक्सचं मेन फंक्शन काय असतं रे, तर अपेंडिक्स काय करत असतो तर जे काही सेल्युलोज जो आहे त्या सेल्युलोजचं डायजेशन करण्याचं काम करत असतो. मग जे काही ह्युमन्स आहेत, ह्युमन्स काय करतात, ऑलरेडी कुक्ड फूड खातात, सो त्यांना कुठल्याही प्रकारचं सेल्युलोजचं डायजेशन करण्याची त्या ठिकाणी आवश्यकता नसते. ठीक आहे. बट जे काही रुमिनंट्स ॲनिमल्स असतात, जसं की काऊ असेल, बफेलो असेल, गोट असेल, ठीक आहे, मग हे जे काही रुमिनंट्स ॲनिमल्स असतात त्याच्यामध्ये बघा रॉ फूड ते काय करत असतात, खात असतात. त्यानंतर हेन्स अपेंडिक्स इज युजफुल टू डायजेस्ट दी सेल्युलोज इन रुमिनंट्स. ठीक आहे. मग ते कच्चं अन्न, कच्चं गवत खातात, त्यामुळे त्यांना सेल्युलोज वगैरे सेल्युलोजचं डायजेशन करण्याची आवश्यकता असते. दॅट्स वाय रुमिनंट्स मध्ये अपेंडिक्स कसं आहे तर युजफुल आहे. ओके, युजफुल त्या ठिकाणी आहे. नंतर बघा अपेंडिक्स इज दी क्लिअर एक्झाम्पल हाऊ ऑर्गॅनिझम कॅन बी युजलेस इन सम ऑर्गॅनिझम बट युजफुल इन अदर्स, शोविंग दी अमेझिंग डायव्हर्सिटी ऑफ लाईफ. बघा मग काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये एक ऑर्गन जो आहे तो युजफुल आहे तर दुसऱ्यामध्ये युजलेस आहे. मग ह्याच्यामध्ये म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये पण किती मोठी डायव्हर्सिटी आहे हे आपल्याला दाखवून देतो. ठीक आहे. मग आता फोर्थ वन आहे दॅट इज दी पॅलिओन्टॉलॉजिकल इव्हिडन्सेस. मला वाटतं की तुम्हाला वेस्टिजियल ऑर्गन असेल, देन मॉर्फोलॉजिकल अँड अॅनाटॉमिकल इव्हिडन्सेस हे व्यवस्थितरित्या समजलं असेल. ठीक आहे. मग आता बघा पॅलिओन्टॉलॉजिकल इव्हिडन्सेस म्हणजे काय होतं रे, तर जे काही फोसाइल्स असतात ज्याला आपण जीवाश्म असं म्हणतो. ठीक आहे. जे काही जीवाश्म असतात जसं की एखादा सापळा असेल, हाडाचा स्केलेटल असेल, बोन्स असतील, किंवा एखाद्या दगडावरती एखाद्या प्राण्याचं किंवा एखाद्या प्राण्याचं पक्ष्याचं काय असेल, छाप असेल, त्याला इम्प्रेशन म्हणू. ठीक आहे. इम्प्रेशन असेल, रेमनंट असेल ऑफ ऑर्गॅनिझम रिमेन्स प्रिझर्व्ड अंडरग्राउंड ड्यू टू दी डिझास्टर्स लाईक अ फ्लड, अर्थक्वेक अँड व्हॉल्कनो इज कॉल्ड ॲज अ फोसाइल्स. ठीक आहे. त्यालाच आपण जीवाश्म असं देखील मराठीमध्ये म्हणतो. तर मग बघा हे फोसाइल्स काय असतात, आपण बघा उत्खननादरम्यान आपल्याला म्हणजे जेव्हा आपण
जेव्हा मध्ययुगीन काल होता तेव्हा काय होतं रे, तर खूप सारे उत्खननाची कामं झाली. त्याच्यामध्ये काय सापडले, तर खूप साऱ्या कशाच्या ॲनिमल्सच्या वगैरे बोन्स वगैरे हड्डी सापडल्या, बरोबर. मग जे काही रेमनंट्स आहेत जे की कशाखाली दबले गेलेले असतात रे, तर असे जमिनीखाली दबले गेलेले असतात, रेमनंट्स असतात. आणि जे जमिनीखाली दबले गेलेले असतात त्यालाच आपण काय म्हणतो, तर फोसाइल्स असं म्हणतो. नंतर बघा युजेस ऑफ फोसाइल्स काय आहे, तर हेल्प्स इन दी स्टडी ऑफ इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशनचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला तो त्या ठिकाणी मदत करतो. त्यानंतर वी कॅन फाइंड दी कनेक्टिंग लिंक. कनेक्टिंग लिंक काय आहे हे आपण पुढे पुढे बघणारच आहोत. नंतर बघा हेल्प्स इन दी स्टडी ऑफ ऑर्गॅनिझम अँड गेट टू नो एन्व्हायरमेंटल कंडिशन अँड गेट टू नो लाईफस्टाईल अँड कल्चर. ओके, मग एवढ्या गोष्टींचा स्टडी करण्यासाठी आपल्याला कशाची मदत होते रे, तर पॅलिओन्टॉलॉजिकल इव्हिडन्सेस किंवा फोसाइल्सची त्या ठिकाणी मदत होत असते. मग याच्यावरती तुम्हाला जो आहे पॅलिओन्टॉलॉजिकल इव्हिडन्सेस किंवा डिफाईन फोसाइल अँड एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ फोसाइल्स ॲज अ प्रूफ ऑफ इव्हॉल्युशन ह्याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. मग तुम्हाला फॉर शुअर एका मार्कासाठी तुम्हाला व्हॉट इज कार्बन डेटिंग टेक्निक हे विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, मग आता बघा कार्बन डेटिंग टेक्निकमध्ये जे पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतात पूर्ण आयुष्यभर काही ना काही कार्बन घेतात, बरोबर. जे पण काही कार्बन घेतात मग ते दोन टाईपचा कार्बन घेतात, एक असतो C12 आणि एक असतो C14. मग हे काय आहे, C12 म्हणजे जो कसा आहे तर नॉन रेडिओ ऍक्टिव्ह आणि C14 कसा आहे तर रेडिओ ऍक्टिव्ह कार्बन आहे. नंतर बघा मग आता कार्बन डेटिंग टेक्निक जी आहे ती कोणी शोधून काढली रे, तर विलार्ड लिबे नावाचा सायंटिस्ट होता. कोणता सायंटिस्ट आहे रे, तर विलार्ड लिबे नावाच्या सायंटिस्टने कार्बन डेटिंग टेक्निक जी की फोसाइलचे एज डिफाईन करते. जर का तुमच्या शेतामध्ये किंवा कुठल्याही जमिनीखाली जर का एखादं हड्डी किंवा एखादं बोन जर का तुम्हाला सापडलं तर त्याचं एज जे आहे तो किती वर्षाचं हड्डी आहे ते आपण काय करू शकतो, तर डिफाईन करू शकतो. ते आपण काढू शकतो कोणत्या टेक्निकने, तर कार्बन डेटिंग टेक्निकने काढू शकतो. मग त्या हाडांमध्ये काय असतो रे, तर दोन प्रकारचे कार्बन्स असतात. एक असतो रेडिओ ऍक्टिव्ह टाईप ऑफ कार्बन आणि एक असतो नॉन रेडिओ ऍक्टिव्ह टाईप ऑफ कार्बन. मग आता त्याच्यामध्ये आपण कसं काढायचं, तर बघा फर्स्ट त्याच्यामध्ये टेक्निक आहे, त्याच्यामध्ये अमाऊंट ऑफ C12 आणि C14. अमाऊंट ऑफ कार्बन C12 अँड C14 प्रेझेंट इन दी सॅम्पल. जे पण काही स्केलेटन आहे त्याच्यामध्ये किती प्रमाणात C14 आणि C12 जो कार्बन आहे तो किती प्रमाणात उरलेला आहे याच्यावरून आपण त्या ठिकाणी एज जे आहे ते डिफाईन करू शकतो. नंतर रेशो ऑफ C14 ॲज टू C12, दी रेशो ऑफ कार्बन 14 टू दी कार्बन 12 हेल्प्स टू डिटरमाइन दी एज ऑफ दी सॅम्पल. ठीक आहे, मग अशा प्रकारे आपण काय करू शकतो रे, तर म्हणजे C14 किती उरलेला आहे C12च्या कंपॅरिझन मध्ये. ठीक आहे, मग अशा प्रकारे आपण काय करू शकतो रे, तर जे काही स्केलेटनचं एज जे आहे आपण त्या ठिकाणी डिफाईन करू शकतो. आणि बघा कार्बन डेटिंग टेक्निक इज पॉवरफुल मेथड युज्ड टू डिटरमाइन दी एज ऑफ द ऑर्गॅनिझम मटेरियल अप टू अबाउट 50,000 इयर्स. बघा किती वर्षांपर्यंत आपण मोजू शकतो रे, तर 50 वर्षांपर्यंत आपण त्या ठिकाणी 50,000 वर्षांपर्यंत जर का ओल्ड असेल म्हणजे एखादं स्केलेटन 50,000 वर्षांपूर्वीचं जरी असलं तरी आपण त्याचं एज जे आहे त्या ठिकाणी डिफाईन करू शकतो. ठीक आहे, मग हे लक्षात ठेवायचं किती वर्षांपर्यंत आपण ते काढू शकतो. मग कोणत्या कोणत्या टाईपचे कार्बन असतात ह्या ठिकाणी लक्षात ठेवा. कोणत्या सायंटिस्टने ते जे आहे ते डिस्कवर्ड केलं हे पण त्या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. मग फिफ्थ वन एव्हिडन्स आहे दॅट इज दी कनेक्टिंग लिंक. ओके, कनेक्टिंग लिंक. ह्या कनेक्टिंग लिंक जो आहे हा सगळ्यात महत्वाचा आहे. म्हणजे याच्यावरती तुम्हाला बोर्डाच्या एक्झाम मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट आहे. व्हेरी IMP क्वेश्चन याच्यावरती. ठीक आहे, व्हेरी इम्पॉर्टंट असं कनेक्टिंग लिंक म्हणजे जो काही इव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन मधला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. मग कनेक्टिंग लिंक मध्ये बघा कशा प्रकारे क्वेश्चन विचारला जातो रे तुम्हाला, तर पेरिपॅटस इज दी एक्झाम्पल ऑफ दी कनेक्टिंग लिंक. मग हे तुम्हाला पेरिपॅटस जे आहे ते एक्झाम्पल एक्सप्लेन करावं लागेल. डिफाईन कनेक्टिंग लिंक and give any two example of the connecting link and explain any one connecting link. मग आता बघा याच्यामध्ये काय विचारलं जातं रे, तर डेफिनेशन ऑफ द कनेक्टिंग लिंक. मग बघा आता माझ्याकडे दोन काय आहेत, माझ्याकडे दोन लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. माझ्याकडे हा A एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे आणि हा B एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे आणि माझ्याकडे एक C नावाचा पण काय आहे तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. मग हा जो C नावाचा लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे हा काय करतो रे, तर
हा एच्या पण कॅरेक्टरिस्टिक शो करतो आणि हा बीच्या पण कॅरेक्टरिस्टिक जो आहे तो शो करतो. म्हणजे वन लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज शोज दी डिफरंट टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे दोन वेगवेगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या कॅरेक्टरिस्टिक ज्या आहेत तो एकच लिव्हिंग ऑर्गॅनिझम जो आहे तो शो करतो. त्यालाच मी काय म्हणते तर कनेक्टिंग लिंक असं म्हणते. ठीक आहे, तुम्हाला लक्षात आलंच असेल. मग आता डेफिनेशन बघा. The organism which shares the characters of the two different group of the organism is called as a connecting link. बघा, एकच ऑर्गॅनिझम जो आहे तो काय करतो रे तर दोन वेगवेगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या कॅरेक्टरिस्टिक ज्या आहेत त्या ठिकाणी शो करतो. त्यालाच मी काय म्हणते तर कनेक्टिंग लिंक असं म्हणते. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे प्लॅटिपस असेल, लंगफिश असेल आणि पेरिपॅटस आर दी एक्झाम्पल्स ऑफ व्हॉट. कशाचे एक्झाम्पल्स आहेत ते कनेक्टिंग लिंकचे आहेत. ओके, देन बघा आता वन बाय वन आपण हे एक्झाम्पल जे आहे ते डिस्कस करूया. बघा, पहिला आहे पेरिपॅटस. मग पेरिपॅटस जे आहे हे दोन वेगवेगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या कॅरेक्टरिस्टिक शो करतो. एक बघा जे ॲनेलिडामध्ये येतात, जे ॲनेलिडामध्ये म्हणजे जे एकदम असे सॉफ्टेड बॉडीचे असतात, जसं की अर्थवर्म असेल, बरोबर, एकदम असे सॉफ्ट बॉडीचे ऑर्गॅनिझम्स असतात ते कशामध्ये येतात ॲनेलिडामध्ये येतात. आणि जे आर्थ्रोपोडा डिव्हिजन मध्ये येणारे असतात तुमचे ग्रासहोपर वगैरे असतात. ठीक आहे, मग हे काय करतात रे तर पेरिपॅटस नावाचा जो काही प्राणी आहे तो काय करतो तर ह्या दोन्हीच्या पण कॅरेक्टरिस्टिक्स त्या ठिकाणी शो करतो. मग बघा ॲनेलिडा कसे असतात रे, बॉडी इज कवर्ड बाय दी थिन क्युटिकल्स. क्युटिकल्स म्हणजे त्याच्या अंगावरती असं एक वॅक्स लाईक स्ट्रक्चर असतं. जसं की अर्थवर्म तुम्ही बघितलं असेल, गांडूळ बघितलं असेल, त्याच्यावरती कसं असतं असं वॅक्स लाईक स्ट्रक्चर त्याच्या अंगावरती प्रेझेंट असतं. मग त्याच्या पुढे बघा हे प्रेझेन्स ऑफ दी सेगमेंट ऑन दी बॉडी. म्हणजे याच्या बॉडीवरती काय असतात रे तर असे सेगमेंट प्रेझेंट असतात. म्हणजे बघा असे सर्क्युलर स्ट्रक्चर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. मग याच्या बॉडीवरती काय असतात तर सेगमेंट्स असतात. त्यासोबत बघा प्रेझेन्स ऑफ पॅरापोडिया. बघा हे छोटे छोटे तुम्हाला स्मॉल इथे तुम्हाला लेग्स दिसत आहे, दॅट इज कॉल्ड एज व्हॉट पॅरापोडिया. त्यालाच मी काय म्हणते तर पॅरापोडिया असं म्हणते. मग आता बघा देन आहे अर्थ्रोपोडा. मग अर्थ्रोपोडामध्ये येणारे मोस्ट ऑफ दी जे असतात ते ग्रासहोपर असेल. मग आता बघा प्रेझेन्स ऑफ ओपन सर्क्युलेटरी सिस्टम. त्याच्यामध्ये काय असते तर ओपन सर्क्युलेटरी सिस्टम असते. त्यासोबत बघा ट्रकियल रेस्पिरेटरी सिस्टम. म्हणजेच याच्या अंगावरती जे काही छोटे पोर्स असतात हेच काय करतात रे तर ते काय करतात तर श्वास घेण्याची आणि श्वास बाहेर सोडण्याची प्रक्रिया करतात. मग त्यालाच आपण ट्रकियल रेस्पिरेटरी सिस्टम असं म्हणतो. मग आता हा जो काही पेरिपॅटस नावाचा प्राणी आहे याच्यावरती बघा असे छोटे लेग्स लाईक स्ट्रक्चर, त्यालाच आपण काय म्हटलं रे तर पॅरापोडिया असं म्हटलं. जे कोणाची कॅरेक्टरिस्टिक आहे ॲनेलिडाची कॅरेक्टरिस्टिक्स आहे. आणि हे जे आहेत हे काय करतात रे तर ह्यांच्या अंगावरती जे काही छोटे पोर्स असतात हे काय करतात तर ट्रकियल रेस्पिरेटरी सिस्टम जी आहे ती त्या ठिकाणी शो करतात. म्हणजेच एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम जो आहे तो काय करतो तर डिफरंट टू लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या कॅरेक्टरिस्टिक जे आहेत त्या ठिकाणी शो करत आहे. दॅट्स वाय आर द एक्झाम्पल ऑफ. कशाचं एक्झाम्पल आहे कनेक्टिंग लिंकचं एक्झाम्पल आहे. ओके, हे समजलं व्यवस्थित. नंतर पुढे बघा पुढचे एक्झाम्पल आहे दॅट इज द डकबिल प्लॅटिपस. मग तुम्ही कधी असा प्राणी पाहिला आहे का जो दूध पण देतं आणि अंडी पण देतं? ठीक आहे, मला वाटतं की नाहीच पाहिलं, कारण तुम्हाला हे आता 10th मध्ये आल्यानंतरच माहिती झालं. मग असा एक प्राणी जो आहे या पृथ्वीवरती अस्तित्वात आहे जो दूध पण देतो आणि अंडी पण देतो. असा कोणता प्राणी आहे तर दॅट इज डकबिल प्लॅटिपस नावाचा प्राणी आहे. मग मित्रांनो हा जो काही प्राणी आहे ह्याला बघा हा काय करतो रे तर दोन वेगवेगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या कॅरेक्टरिस्टिक शो करतो. एक असतात रेप्टिलियन कॅरेक्टरिस्टिक ज्याच्यामध्ये कोण येतो स्नेक येतो. ठीक आहे, ज्याच्यामध्ये कोण येतो साप येतो रेप्टिलियन कॅरेक्टरिस्टिक्स. आणि मॅमेलियन कॅरेक्टरिस्टिक ज्याच्यामध्ये ह्युमन येतो. ओके, ह्युमनच्या पण कॅरेक्टरिस्टिक शो करतो आणि सापाच्या पण कॅरेक्टरिस्टिक शो करतो. कसं काय मॅडम तर बघा हा काय करतो रे तर लेइंग दी एग्स. सापासारखं हा काय करतो अंडे पण घालतो आणि त्यासोबत ह्याला काय असतात तर मॅमरी ग्लँड्स असतात. त्याच्यामुळे हा काय करतो तर दूध पण देतो. बघा दूध पण देतो आणि अंडी पण देतो. असा एक चमत्कारिक प्राणी कोणता आहे तर डकबिल प्लॅटिपस या पृथ्वी तलावरती अस्तित्वात आहे. आणि प्रेझेन्स ऑफ हेअर्स ऑन देअर बॉडी. आणि याच्या बॉडीवरती अशा प्रकारचे हेअर्स असतात. ठीक आहे,
जसे की ह्युमन्स म्हणजे असतातच. मग अशा प्रकारचे जे काही प्राणी आहेत दॅट इज डकबिल प्लॅटिपस आर वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ कशाचं एक्झाम्पल आहे कनेक्टिंग लिंकचं. मग एक्झाम्पल जे आहे तुम्हाला एक्सप्लेन करायला सांगतील, कोणतंही एक एक्झाम्पल जे आहे ते एक्सप्लेन करायला सांगतील. तिन्ही पण एक्झाम्पल जे आहे ते लिहायचे आणि एखादं एक्झाम्पल जे आहे ते एक्सप्लेन करायला विचारतील किंवा 2 एक्झाम्पल विचारतील. देन थर्ड वन आहे दॅट इज दी लंगफिश. मग आता लंगफिश मध्ये बघा, जो लंगफिश नावाचा प्राणी असतो तो 2 वेगवेगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या कॅरेक्टरिस्टिक जे आहेत त्या शो करतो. एक आहे पायसेस, ज्याच्यामध्ये कोण असतात रे, फिशेस असतात. एक कोणासारखं कॅरेक्टरिस्टिक शो करतो, हा पायसेस सारखा म्हणजेच जे काही फिशेस असतात. मग आता हे फिशेस जे आहेत ते कसे, त्यांचे रेस्पिरेटरी ऑर्गन कोणता असतो तर गिल्स. ठीक आहे, जे गिल्स असतात त्या गिल्स थ्रू काय करतात रे, ते रेस्पिरेशनची प्रोसेस परफॉर्म करतात. आणि ॲम्फिबियन्स यालाच आपण उभयचर म्हणतो, जसं की मेंढक असेल, बेडूक असेल, तो काय करतो पाण्यामध्ये पण राहतो आणि त्यासोबत जमिनीवरती पण जगत असतो. मग आता बघा, हा जो लंगफिश नावाचा प्राणी आहे हा काय करतो रे, तर हा तो तर पाण्यामध्ये राहतोच, बट तो काय करतो रे, तर ह्या ॲम्फिबियन्स सारख्या काय करतो तर लंग्स म्हणजे फुफ्फुसांद्वारे काय करतो रे, तर श्वास घेतो. म्हणजेच त्याच्या रेस्पिरेटरी ऑर्गनसाठी म्हणजेच श्वास घेण्यासाठी आणि बाहेर सोडण्यासाठी कशाचा यूज करतो, त्या ठिकाणी लंग्सचा यूज करतो. जे की फिशेस कशाचा यूज करत असतात, त्या ठिकाणी गिल्सचा यूज करत असतात. मग हे जे आहे, हा लंगफिश जो आहे या 2 डिफरंट ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टरिस्टिक्स त्या ठिकाणी शो करत आहे. दॅट्स वाय आर द एक्झाम्पल ऑफ कनेक्टिंग लिंक. ओके, मग मला आशा आहे की तुम्हाला हे व्यवस्थितरित्या समजलं असावं. नंतर लास्ट वन आहे दॅट इज 6 नंबरचे एव्हिडन्स, दॅट इज दी एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस. ओके, कोणता आहे तर एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस. मग एम्ब्रिओ म्हणजे काय रे, तर जेव्हा मेल अँड फिमेल गॅमेटचं फ्युजन होतं, आफ्टर फ्युजन झायगोट तयार होतं, मग त्याचं मल्टिप्लिकेशन होतं, 1 2 4 4 6 6 8 असं म्हणजे सेलचं त्या ठिकाणी डिवायडेशन होतं, त्याचा एम्ब्रिओ तयार होतं. बरोबर. मग हा एम्ब्रिओ जो असतो तो कुठे असतो तर आपल्या जी काही मदर असते, मदरच्या युटेरस मध्ये हा एम्ब्रिओ काय असतो तर सगळ्यात इनिशियल स्टेज असते, ती डेव्हलपमेंटची फर्स्ट स्टेज असते एम्ब्रिओ. मग आता या एम्ब्रिओ जे आहेत ते आता बघा, एम्ब्रिओलॉजी म्हणजे काय होतं रे, तर दी स्टडी ऑफ दी एम्ब्रिओज, ज्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या एम्ब्रिओजचा त्या ठिकाणी स्टडी करतो, दॅट इज कॉल्ड एज एम्ब्रिओलॉजी. मग आता बघा, ऑल व्हर्टेब्रेट्स एम्ब्रिओज shows the similarities in their initial developmental stages, but these similarities decreases as development progress. नंतर बघा, these indicates the common ancestry. आता इथे बघा, इथे तुम्हाला या चित्रामध्ये समजून जाईल, हा कोणाचा एम्ब्रिओ आहे, हा फिशचा एम्ब्रिओ आहे, हा सॅलमँडर नावाच्या प्राण्याचा एम्ब्रिओ आहे, नंतर हा टॉर्टॉइजचा एम्ब्रिओ आहे, नंतर चिकनचा एम्ब्रिओ हा आहे, पिगचा एम्ब्रिओ आहे आणि हा काऊचा एम्ब्रिओ आहे, रॅबिट अँड ह्युमनचा एम्ब्रिओ आहे. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये मला सांगायचं काय आहे, हा इथे तुम्ही बघाल यांचे सगळ्यांचे एम्ब्रिओ जे आहेत ते कसे आहेत रे, इथे बघा यांच्या सगळ्यांचे एम्ब्रिओज कसे आहेत रे, तर सिमिलर आहेत, सेम आहेत. बरोबर की नाही. मग आपण याच्यावरून काय सांगू शकतो रे, तर ह्या सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा कोणीतरी काय होता रे, कोणीतरी एकच कॉमन ॲन्सेस्टर होता. जरी पुढच्या डेव्हलपमेंट स्टेजेसमध्ये ह्यांचे एम्ब्रिओ जे आहेत ते त्यांचं स्ट्रक्चर घेतात, बट फर्स्ट इनिशियल स्टेजमध्ये हे जे काही एम्ब्रिओज आहेत हे कसे दिसतात रे, तर सेम टू सेम दिसतात. बघा, सेम दिसत आहेत. जे फिश असेल, सॅलमँडर असेल, टॉर्टॉइज, चिकन, पिग, काऊ, रॅबिट अँड मॅनचा कोणीतरी काय असेल तर कोणीतरी एकच कॉमन ॲन्सेस्टर, पूर्वज एकच असेल, त्यांचा कोणीतरी एकच वंशज त्या ठिकाणी असणार आहे. याच्यावरून आपण काय करू शकतो, त्या ठिकाणी प्रूव्ह करू शकतो. ठीक आहे. मग हे झाले तुमचे पूर्णच्या पूर्ण 6 एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन. बघा, मग आता बघा आपण याच्यामध्ये काय काय पाहिलं. फर्स्ट ऑफ ऑल एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन मध्ये आपण बघितलं जे काही मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस म्हणजे काय होतं, देन आपण बघितलं अॅनाटॉमिकल एव्हिडन्सेस, देन वेस्टिजियल ऑर्गन्स आपण बघितलं, देन पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेस, कार्बन डेटिंग टेक्निक म्हणजे काय होतं, कनेक्टिंग लिंक म्हणजे काय, अँड लास्ट वन आपण बघितलं की एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस. बरोबर की नाही. एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस म्हणजे काय होतं, तर मग विद्यार्थी मित्रांनो, मग आम्हाला या क्वेश्चनचं जे काही आन्सर आहे, डॉट इज द वेस्टिजियल ऑर्गन इन ह्युमन अँड युजफुल इन दी काऊ. कोणता
वेस्टिजियल ऑर्गन जो आहे तो आपल्या ह्युमन मध्ये कसा आहे, युजलेस आहे, बट आपले ॲनिमल्स असतात त्यांच्यामध्ये युजफुल आहे. याच्यामध्ये ऑप्शन आहेत कॉकिक्स असेल, नंतर इयर मसेल असेल, हेअर आणि अपेंडिक्स. कोणता तो ऑर्गन आहे हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगायचं आहे. ठीक आहे, मग बघा पुढे बघा. नंतर आहे डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, जे की डार्विन नावाच्या सायंटिस्टने काय कोणतं बुक पब्लिश केलं होतं रे, तर ओरिजिन ऑफ दी स्पेसिस नावाचं बुक पब्लिश केलं होतं. त्याने सांगितलं होतं त्याच्यामध्ये त्याने काय सांगितलं होतं रे, तर जे पण काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात, ठीक आहे, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात त्यानेच काय सांगितलं होतं, तर सर्वायवल ऑफ द फिटेस्ट हा त्याने काय दिला होता, तर सर्वायवल ऑफ द फिटेस्ट ही त्या ठिकाणी काय दिली होती, कॉन्सेप्ट दिली होती. त्याच्यामध्ये त्याने सांगितलं होतं की जे पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात जे ह्या पृथ्वी तलावरच्या ऊन, वारा, पाऊस, थंडी सर्व काही झेलू शकतात, तोच लिव्हिंग ऑर्गॅनिझम जो आहे तो या पृथ्वीवरती जिवंत राहू शकतो, सस्टेन राहू शकतो, असं त्यांनी त्या पुस्तकामध्ये सांगितलं होतं. मग बघा, ही गेव दी थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. आणि त्यासोबत त्यांनी काय दिलेलं आहे, तर त्यांनी म्हणजे एक्सप्लेन केलेलं आहे युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन. देअर इज नो एक्सप्लेनेशन अबाउट दी स्लो चेंजेस अँड ॲड्रप्ट दी चेंजेस. म्हणजे बघा, याने काय सांगितलं होतं रे, तर जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत तर सस्टेन दी सिलेक्टेड ऑर्गॅनिझम्स कॅन परफॉर्म दी रिप्रोडक्शन अँड गिव्ह राईज टू new species with their own specific characters. Darwin's theory of natural selection was widely accepted for the longer duration. बघा, ह्याने काय सांगितलं होतं, all the organisms compete with each other in life threatening manners. ठीक आहे, म्हणजेच काय तर सर्वायवल ऑफ द फिटेस्ट या थेअरीमध्ये त्याने सांगितलं होतं. मग याच्यामध्येच काही ऑब्जेक्शन जे आहेत त्याने सांगितलं होतं. बघा, त्याने काय सांगितलं होतं, तर जे काही फॅक्टर आहे, म्हणजे आताच्या काळात आपण त्याला RNA DNA असं म्हणू शकतो, पण त्याला तेव्हाच्या काळामध्ये त्याला त्याने नाव काय दिलं, तर फॅक्टर असं नाव दिलं, ज्याला आपण DNA असं म्हणतो. तर मग बघा, नॅचरल सिलेक्शन इज नॉट दी only factor responsible for the evolution. Darwin did not mention any explanation about the useful and useless modification. There is no explanation about the slow changes and abrupt the changes. नंतर आहे irrespective of all these objections, Darwin's works on the evolution has been the milestone. बघा, तुम्हाला डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन याच्यावरती शॉर्ट नोटसाठी एक्झाममध्ये क्वेश्चन जो आहे तुम्हाला पाहायला भेटेल. तर मग अशा प्रकारे तुम्ही 2 मार्क्ससाठी विचारले तर 4 पॉइंटर्स जे आहे ते असणं गरजेचं आहे. हे ऑब्जेक्शन पण त्या ठिकाणी तुमचे पाठ असणं गरजेचं आहे. नंतर आहे व्हॉट इज लॅमार्किझम. लॅमार्किझम नावाचा सायंटिस्ट आहे, त्याने सांगितलं होतं थेअरी ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर. म्हणजे जर का मी जिमला जाते, मी जर का मसल्स बनवते, जर का मी मसल्स बिल्ड करते, तर ते मसल्स सेम जे काही मसल्स आहेत ते माझ्या जे काही पुढची जनरेशन आहे, ऑफस्प्रिंग्स आहेत, त्यांच्यामध्ये कन्वर्ट होणार ते कॅरेक्टर. मग हे कोणी सांगितलं होतं, तर लॅमार्किझम नावाच्या सायंटिस्टने सांगितलं होतं. बघा, मॉर्फोलॉजिकल चेंजेस अकरिंग दी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ड्राईव्ह इव्होल्युशन अँड reason behind these changes is the activities or laziness of that organism. मग त्यालाच आपण काय म्हणतो, तर प्रिन्सिपल ऑफ यूज अँड डिसयूज ऑफ दी ऑर्गन. ठीक आहे, इट इज ऑल्सो नोन ॲज थेअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ दी acquired characters of character of the Lamarckism. And the living organism can transfer the characters which they have acquired to the next generation. This is called as the ancestry of the acquired characters. नंतर बघा, लॅमार्किझम जो आहे तो तुम्हाला एक्झाम मध्ये फॉर शुअर जो आहे तुम्हाला त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. मग त्याच्यामध्ये बघा एक्झाम्पल कोणते कोणते आहे, तर नेक ऑफ जिराफ. म्हणजे जिराफ काय करत होता रे, जो जिराफ आहे, जिराफचं नेक कसं होतं, आधी छोटंसं होतं, मग त्याचं नेक जे आहे ते कसं काय वाढत गेलं, कारण जिराफ बघा, जिराफ काय खायचा, तर झाडांची पानं खायचा. मग आधी त्याच्या तोंडाला तेवढं झाडांची पानं खायचं, मग त्याला वाटलं की थोडे वरचे अजून पानं खावे, मग त्याने काय केलं, तर मान अजून थोडी उंचावली, मग त्याने थोडेसे वरचे पानं खाल्ले, मग त्याला वाटलं की अजून वरचे मला पानं खायचे आहे, तर त्याने काय केलं, तर अजून मान वरची उंचावली. मग अशा प्रकारे काय झालं रे, तर त्याची मान जी आहे, जिराफची मान जी आहे ती काय झाली, तर पुढे तशा प्रकारची डेव्हलप झाली. बघ, हेच एक्झाम्पल आहे लॅमार्किझमचं. ठीक आहे, नेक ऑफ द जिराफ असेल, शोल्डर ऑफ द आयरमॅन. मग जे काही आयरमॅन्स असतात ते काय करतात रे, मोठ्याने जे काही लोहार असतात, ठीक आहे, ते काय करतात, तर
खूप जोरात असं ठेवत असतात. मग त्यांचे जे काही मसल्स असतात ते खूप असे म्हणजे असं काय होतं तर खूप जास्त मसल जे आहेत त्या ठिकाणी डेव्हलप होतात. मग तेच पुढे काय होतात ट्रान्सफर होतात. हे कोणी सांगितलं तर लॅमार्किझम नावाच्या सायंटिस्टने सांगितलं. विंग्स ऑफ दी बर्ड्स लाईक दी ऑस्ट्रिच अँड इमू. ठीक आहे, जे काही विंग्स जे आहेत इमू आणि ऑस्ट्रिचचे ते काय झाले तर त्या ठिकाणी त्यांनी त्याचा युजच नाही केला तर ते काय झाले पुढे नष्ट झाले. नंतर बघा स्नेक्स लॉस्ट देअर लेग्स. म्हणजे जे काही स्नेक होते असं स्नेकला काय होते तर पूर्वीच्या काळी लेग्स होते, छोटे छोटे काय होते तर स्नेकला पाय होते. बट ते काय झाले तर हळूहळू इव्होल्युशनच्या दरम्यान ते काय झाले तर नष्ट झाले. कारण का तर त्यांनी त्याचा यूज नाही केला. जेव्हा स्नेक जो आहे तो बिळामध्ये जात होता तेव्हा काय व्हायचं रे तर त्याला त्याच्या जे काही लेग्स होते त्याच्यामुळे काय व्हायचं तर त्याला तिथे राहण्यासाठी प्रॉब्लेम यायचा. मग काय झालं तर ते लेग्स जे आहेत त्याचे काय झाले तर लॉस्ट झाले आणि स्नेक जो आहे तो पूर्णपणे म्हणजे लेगलेस झाला. ठीक आहे, मग जे काही स्नेक आहे त्याने लॉस्ट देअर लेग्स ऑफ दी बर्ड्स लाईक श्वान अँड डक बिकम युजफुल फॉर दी स्विमिंग. हे झाले त्याचे एक्झाम्पल. जसं की प्रत्येक गोष्टीवरती काही ना काही ऑब्जेक्शन घेतलं जातं त्याच प्रकारे लॅमार्किझमच्या सायंटिस्टने जे पण काही आपल्याला थेअरी त्या ठिकाणी दिली त्याच्यावरती पण काय झाले तर ऑब्जेक्शन त्या ठिकाणी घेतलं गेलं आणि मॉडिफिकेशन ब्रॉड्स इन यूज आर नॉट ट्रान्सफर्ड टू दी नेक्स्ट जनरेशन. म्हणजे जर का मी जर का जिमला जाऊन खूप जास्त मसल जर का मी बिल्ड करत असेल तर तेच कॅरेक्टर जे आहे ते माझ्या पुढच्या पिढीकडे किंवा ऑफस्प्रिंगकडे ट्रान्सफर केलं जाणार नाही. आणि हे बरोबरच आहे ना. हा तर असं म्हणतोय की डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, इंजिनियरचा मुलगा इंजिनियर किंवा वकिलाचा मुलगा वकील असं झालं नाही. पण असं होणं शक्य आहे का तर शक्य नाही, पॉसिबल नाहीये. सो लॅमार्किझम नावाच्या सायंटिस्ट वरती हे अशा प्रकारचं ऑब्जेक्शन जे आहे त्या ठिकाणी घेण्यात आलं. मग बघा अशा प्रकारे हा जो काही चॅप्टर आहे हा चॅप्टर आपण जो आहे तो व्यवस्थित पाहिलेला आहे. नंतर बघा ह्याच्यामध्ये इव्होल्युशनचा थोडासा पार्ट आहे ज्याच्यावरती तुम्हाला एखाद मार्काला क्वेश्चन जे आहे तो विचारला जाऊ शकतो. ते तुम्ही तुमच्या बुकमधून करून घ्यालच. ठीक आहे, मग मला सांगायचं आहे लॉंग नेक ऑफ दी जिराफ इज दी एक्झाम्पल ऑफ. हे एक्झाम्पल कशाचं आहे? नॅचरल सिलेक्शन, लॅमार्किझम, कनेक्टिंग लिंक अँड नन ऑफ दी अबव. सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून. ठीक आहे, मग आता या पण क्वेश्चनचा आन्सर जे आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगायचं आहे. ह्युमन लाईफ वॉज ओरिजिनेटेड फ्रॉम कोणत्या खंडातून, कोणत्या कॉन्टिनेंट मधून जी काही ह्युमन लाईफ जी आहे ती ओरिजिनेट झाली हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगायचं आहे. ठीक आहे, जर कोणी या प्लॅटफॉर्मवरती नवीन असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करायचं आहे आणि अशाच प्रकारच्या शैक्षणिक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मिळवण्याकरिता आमच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त 10वीच्या मुलांपर्यंत हा जो व्हिडिओ आहे तो शेअर करा. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर आता मी इथेच थांबते. धन्यवाद.